मुक्ताईनगर खरं म्हणजे तिथे युती व्हावी अशी माझी इच्छा होती. मी चंद्रकांत पाटील तिथले आमदार, त्यांचं माझं बोलणंही झालं होतं. 8-9 जागा म्हणजे 50% किंवा त्यापेक्षा 51% जागा द्यायला त्या मला तयार होते. पण रक्षाताईंचा खूप आग्रह होता की नाही नाही, आपल्याला सोबळावर लढवायचं आहे, सोबळावर लढवायचं आहे. त्यांचा आग्रह होता, त्यापेक्षा त्यांच्या घरून बाबाजींचा फार आग्रह होता. त्यांनी तिकीट घेतले. त्यांनी सगळे उमेदवार जवळपास 90%, 95%, 99% सगळे राष्ट्रवादीचेच त्या ठिकाणी तिकिटावर उभे केले आणि दुर्दैवाने आम्हाला मोठा पराभव त्या ठिकाणी पत्करावा लागला. ही वस्तुस्थिती आहे. आणि लोकांना आजकाल हेही झालं की तुम्ही घरातल्या घरात प्रत्येक वेळेला सगळेच पक्ष बदलाल, सगळेच पक्ष ठेवाल, या पक्षाचा उमेदवार झाला सगळे त्याच पक्षाचं काम कराल, भाजपचा आला की सगळे राष्ट्रवादीचे तुम्ही प्रमुख नेते, राज्यातले आमदार तुम्ही पुन्हा कमळाचा प्रचार कराल, तरी धनुष्यबाणाचा कराल. म्हणजे ही सगळी तुमची दोहरी नीती आहे जिल्हाभरामध्ये. लोकांना आता ते मान्य नाही. लोक तर सगळे उठून झालेले आहेत सगळ्यांना की बाबा हे करतात काय उद्योग. आणि म्हणून मला वाटतं आमच्या पराभवाचं खरं कारण हे एकदाच कडचेच आहे. त्यांनी सांगितलं की आमच्या परिवाराची लढाई आहे. तो मग पक्षामध्ये कसला परिवार आला. तुम्ही प्रत्येक वेळेला निवडणूक आले की परिवारामध्ये ऍडजस्टमेंट करतात. लोकांनी त्यामुळे ती भाजपला नाही, ती खडसे परिवाराला चपराक दिलेली आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे